रयत शिक्षण संस्थेचे दादा पाटील महाविद्यालय, त्याचबरोबर रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटी यांच्या वतीने होत असलेल्या या इयत्ता 12वी नंतरच्या विविध क्षेत्रातील करिअरच्या संधी या चर्चासत्राच्या कार्यक्रमाचे व्याख्याते रोटेरियन सन्नीश शाह सर, त्याचबरोबर या कार्यक्रमाचे अध्यक्ष व या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर साहेब, त्याचबरोबर या कार्यक्रमाचे प्रोजेक्ट चेअरमन रोटेरियन घनश्यामजी नाळे, या ठिकाणी उपस्थित असणारे रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीचे सदस्य सन्माननीय नितीनजी देशमुख, सन्माननीय अनिलजी तोरडमल साहेब, प्राध्यापक विशाल मेहत्रे, रोटरीचे सदस्य राजकुमार चौरे साहेब, नितीनजी तोरडमल, रवींद्र जगदाळे सर, रामदास काका काळदाते, त्याचबरोबर रोटरीचे सदस्य आणि रोटरीचा सोशल मीडिया सांभाळणारे पत्रकार गणेशजी जेवरे, या महाविद्यालयाचे प्राध्यापक खेतमाळ सर, प्राध्यापक दळवी सर, प्राध्यापक गालमे सर, उपस्थित सर्वच प्राध्यापक वृंद आणि विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि कार्यक्रमाच्या सुरुवातीला कर्मवीर भाऊराव पाटील आणि दलित मित्र दादा पाटील यांना विनम्र अभिवादन करतो। विद्यार्थी मित्रांनो, हा कार्यक्रम घेण्याच्या पाठीमागचा उद्देश खरं तर भारत देश आता महासत्तेकडे वाटचाल करत असताना त्यामध्ये तरुणांची भूमिका ही अतिशय महत्त्वाची ठरणार आहे आणि याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ते म्हणजे शिक्षण। आणि शिक्षण फक्त ज्ञान, कौशल्य, मूल्य आणि सवयी आत्मसात करण्याची ही जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया अभ्यास, प्रशिक्षण आणि संशोधनातून या ठिकाणी होत असते। येणाऱ्या काळात भारत हा सर्वाधिक तरुणांचा देश असणार आहे आणि देशाला जागतिक पातळीवरती महासत्ता जर बनवायचा असेल तर तरुणांच्या शक्तीचा योग्य आणि जास्तीत जास्त वापर होणं हे खूप गरजेचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण जाणता आहात की क्षेत्रफळाच्या दृष्टीने आणि लोकसंख्येच्या दृष्टीने भारत हा सर्वाधिक मोठा देश आहे। असं असून सुद्धा जागतिक नेतृत्वामध्ये आपण कुठेतरी कमी पडतोय। त्याचं कारण म्हणजे तरुणांमधील जे कौशल्य आहे त्या कौशल्याचा योग्य तो वापर या ठिकाणी होत नाही आणि म्हणून तो वापर होणं खूप गरजेचं आहे। माझा मोबाईल पलीकडे, तो वापर होणं खूप गरजेचं आहे आणि तो वापर कसा करायचा, हे कौशल्य अधिकाधिक वृद्धिंगत कसं करायचं, या दृष्टिकोनातून रोटरी क्लबने आदरणीय प्राचार्य नगरकर साहेबांसमोर एक प्रस्ताव मांडला की रोटरी क्लबच्या वतीने विद्यार्थ्यांना, विशेष करून तरुणांना, जी भावी पिढी आहे, ज्यांच्या खांद्यावरती आता देशाचं नेतृत्व येणार आहे, त्यांच्यासाठी ही प्रक्रिया किती महत्त्वाची असणार आहे की त्यांच्याकडे असलेलं जे स्किल आहे ते स्किल कसं डेव्हलप करायचंय आणि या डेव्हलप केलेल्या स्किलचा समाजासाठी म्हणजे देशासाठी कसा वापर करता येईल, या दृष्टिकोनातून एक चर्चासत्राचं आयोजन करावं आणि साहेबांनी तात्काळ या ठिकाणी त्याला मंजुरी दिली। मला सांगायला अभिमान वाटेल, मागच्या वेळेस या ठिकाणी मी या सभागृहामध्ये सांगितलं होतं की साहेब आता रोटरी क्लबचे सदस्य आहेत आणि म्हणून त्याचा जास्तीत जास्त फायदा या विद्यार्थ्यांपर्यंत कशा पद्धतीने पोहोच करता येईल, त्या अनुषंगाने कशा पद्धतीचे कार्यक्रम करता येईल, या विषयीची या ठिकाणी साहेबांशी चर्चा केली आणि त्यांनी तात्काळ मंजुरी दिली। त्याबद्दल मी रोटरी क्लबच्या वतीने ते सदस्य असताना सुद्धा या ठिकाणी पुन्हा एकदा साहेबांचे खूप खूप धन्यवाद मानतो की त्यांच्यामुळे हा कार्यक्रम या ठिकाणी आज घडून येऊ शकला। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपल्यामध्ये जे तरुण आहेत, ज्ञानाची कमी नाही, कमी आहे ती स्किलची, ते स्किल डेव्हलप करण्याची आणि त्या स्किलचं ऍप्लिकेशन करण्याची। बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की जर सर्वाधिक हुशार तरुण कुठं असेल तर तो भारतामध्ये आहे, परंतु देशाला मात्र या ठिकाणी त्याचा कितपत उपयोग होतो हा एक मोठा प्रश्न आज आपल्या समोर आहे। एक साधं उदाहरण सांगेल, कारण मी प्रास्ताविक जास्त लांबवणार नाही। एक साधं उदाहरण सांगेल की आपण प्रत्येक जण गुगलचा वापर करतो आणि ही गुगल एवढी मोठी संस्था आहे
कोण चालवतं, त्याचे सीईओ कोण आहे, तर सुंदर पिचई भारतीय आहे. आणि म्हणून ज्ञानाला कमी नाही, पण ते ज्ञान कसं वापरायचं, कुठं वापरायचं, किती प्रमाणात वापरायचं, कशासाठी वापरायचं हे कळणं खूप गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगाने आज आपण या ठिकाणी ज्यांचं व्याख्यान आपल्या समोर या ठिकाणी आता सादर होणार आहे ते सन्मीत शहा यांचा थोडक्यात अल्प परिचय या ठिकाणी मी आपल्या समोर करून देतो. आजचे आपले जे व्याख्याते आहेत रोटेरियन्स श्री सन्मीत शहा, जे MD आहेत, CEO आहेत, प्रॅक्टिकल एज्यू स्किल्स, त्याचबरोबर स्वतः उद्योजक आहेत, मॅनेजमेंट तज्ज्ञ आहेत, गेल्या 20 वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. 25,500हून अधिक विद्यार्थ्यांना कॉमर्स आणि मॅनेजमेंट या क्षेत्रामध्ये सरांनी नोकरी दिलेली आहे. कोरोनाच्या काळातील शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल महाराष्ट्र राज्य गृहमंत्र्यांच्या हस्ते एज्युकेशन वॉरियर या पुरस्काराने सरांना सन्मानित केलेला आहे. 1,00,000 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन आत्मनिर्भर करणं आणि प्रॅक्टिकल एज्यू स्किल युनिव्हर्सिटी साकारणं हे सन्मीत शहा सरांचं ध्येय आहे. आणि नक्कीच या ठिकाणी ते यशस्वी होतील अशी आशा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि मी माझं प्रास्ताविक या ठिकाणी थोडक्यात संपवतो. जय कर्मवीर, जय हिंद.